Welcome students. In this video we will discuss about the relationship between environment and ecosystem. आधी तुम्हाला हे माहित पाहिजे की एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टीम ह्या दोन टर्म्स काय. म्हणजे आपण जनरली वापरताना सगळं एकच वापरतो, इकॉलॉजी, इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट. पण या सगळ्यात नेमका फरक काय. तर एन्व्हायरमेंट म्हणजे काय ह्याच्यात काही वेगवेगळ्या डेफिनेशन सांगितल्यात. पहिली डेफिनेशन बघा, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड एन्व्हायरमेंट. आता यामध्ये काय, फिजिकल म्हणजे भौतिक, केमिकल म्हणजे रासायनिक आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक. हे सगळे जे घटक आहेत हे कुणावर परिणाम करतात, तर सजीवांवर परिणाम करतात. कुठल्याही प्रकारे ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे काय सांगितले की एन्व्हायरमेंट. अजून दुसऱ्या शब्दात एन्व्हायरमेंट म्हणजे काय सांगता येईल, तर एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर. म्हणजे एन्व्हायरमेंट काय आहे, तर एक कंडिशन आहे, सराउंडिंगची एक विशिष्ट प्रकारची कंडिशन आहे की ज्यामध्ये सगळे घटक येतात. बायोटिक, अबायोटिक, नॅचरल, आर्टिफिशियल हे सगळे घटक त्यामध्ये येतात. त्याला एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. मेन टू टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत. कोणते, नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. म्हणजे नैसर्गिकरित्या जे फॅक्टर्स आहेत तर ते नॅचरल मध्ये येतात आणि मानवानं जे निर्माण केले तर ते आर्टिफिशियल फॅक्टर्स मध्ये येतात, एन्व्हायरमेंट मध्ये येतात. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ऍटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये काय काय आहे, हवा, नंतर ऍटमॉस्फिअर म्हणजे सभोवतालचं सगळं वातावरण, वॉटर, लँड पाणी किंवा जमीन, आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे सगळे फॅक्टर्स कशात येतात, नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये. कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. आता दोन्ही एकमेकावर खूप परिणाम करतात. म्हणजे बघा, पावसाचा, हवेचा परिणाम कळत नकळत शेतीवर होतो आणि शेतीचा परिणाम आपल्यावर होतो. म्हणजे हे बायोटिक, अबायोटिक जे घटक आहेत तर ते सगळे एकमेकावर सतत परिणाम करत असतात. Artificial environment is also affecting the natural environment directly or indirectly. आता मानवानं जे निर्माण केले एन्व्हायरमेंट, फॉर एक्झाम्पल एखादा कारखाना असेल किंवा डॅम खणला असेल, हे काय झालं, सगळं आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे. तर ह्याचा निसर्गावर म्हणजे नॅचरल एन्व्हायरमेंटवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम होतच असतो. Biotic environment consists of two basic factors, biotic factor, abiotic factor. एन्व्हायरमेंटचे प्रामुख्यानं दोन मूलभूत घटक आहेत. एक म्हणजे बायोटिक म्हणजे जैविक, ज्यामध्ये सगळे सजीव येतात, आणि दुसरा म्हणजे अबायोटिक, त्यामध्ये हवा, पाणी, तापमान हे सगळे घटक येतात. त्याला अबायोटिक फॅक्टर्स म्हणतात. आता यानंतर इकॉलॉजीची डेफिनेशन काय बघा. Ecology, the science that deals with the study of interaction between biotic and abiotic factors of environment is called ecology. Ecology म्हणजे काय की ते एक शास्त्र आहे. कशाचं शास्त्र आहे, जे कशाशी संबंधित आहे, तर इंटरॅक्शन्स बिटवीन. इंटरॅक्शन म्हणजे काय, एकमेकात होणाऱ्या आंतरक्रिया. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकॉलॉजी. म्हणजे एकमेकावर परिणाम करणारे हे जे घटक आहेत याच्याशी निगडीत शास्त्र म्हणजे इकॉलॉजी. आता इकॉलॉजी नंतर इकोसिस्टीम काय, तर इकॉलॉजीचं एक फंक्शनल युनिट म्हणजे इकोसिस्टीम. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड इकोसिस्टीम. म्हणजे इकॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी एक छोटंसं युनिट जे निवडलं जातं त्याला इकोसिस्टीम म्हणतात. आता इकोसिस्टीमचं उदाहरण दिले, एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. एक्झाम्पल, पॉन्ड इज अन इकोसिस्टीम, अर्थ इज लार्जेस्ट इकोसिस्टीम.
आता तुम्ही बघितलं होतं की एक झाड सुद्धा त्याच्यामध्ये एक इकोसिस्टीम आहे, कारण झाडावर राहणारे पक्षी, सूक्ष्मजीव किंवा झाडावर परिणाम करणारे पाणी, हवा हे घटक, हे सगळा काय झाला, हा इकोसिस्टीमचा पार्ट झाला. म्हणजे ट्री इज अ इकोसिस्टीम. पॉइंट जसं तुम्ही इकोसिस्टीम बघितलं, म्हणजे इकॉलॉजीचा एक छोटस फंक्शनल युनिट म्हणजे काय झालं, इकोसिस्टीम. आता त्याच्यानंतर याच्या खाली पेज नंबर 38 वर कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन, आपण त्याचे आन्सर बघू. हे पॉइंट सगळे महत्वाचे आहेत, कारण का की आपल्याला एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, इकोसिस्टीम हे सगळे पार्ट क्लिअर करणारा हा भाग आहे. आता प्रश्न सुद्धा त्याच्याशी संबंधितच आहेत बघा. आधी आपण प्रश्न बघूया. कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारलाय, विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट, व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. आता इयत्ता 7वीला 8वीला आपण काही सायकल शिकलोय बघा. उदाहरणार्थ कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल. यावर्षी पण आपल्याला काही सायकल्स आहेत पुढच्या प्रकरणात. तर हे सायकल्स कोणते विचारले, त्याचा इम्पॉर्टन्स काय. तर आता या प्रश्नाचं उत्तर काय लिहिले, मी प्रश्न लिहिलेले नाही, फक्त आन्सर लिहिले. तुम्ही क्वेश्चन आन्सर दोन्ही वहीमध्ये घ्यायचे. बघा, देर आर मेनी मल्टिपल बायोकेमिकल सायकल्स ऑपरेट इन एन्व्हायरमेंट टू रेग्युलेट अँड रिसायकल द न्यूट्रिएंट्स. कशासाठी ही सायकल्स असतात, आणि याला बायोकेमिकल म्हणजे जैव रासायनिक सायकल्स असं म्हटलेले. आता ही एन्व्हायरमेंट मध्ये का असतात, तर न्यूट्रिएंट्स रिसायकल करण्यासाठी ही असतात. रेग्युलेट अँड रिसायकल द न्यूट्रिएंट्स. कोणती कोणती सायकल्स आहेत बघा, नायट्रोजन सायकल, कार्बन सायकल, फॉस्फरस सायकल, वॉटर सायकल, त्याच्यानंतर ऑक्सिजन सायकल वगैरे पण असतात. अशी बरीच सायकल निसर्गामध्ये नेहमी कार्यरत होत असतात. आता यांचा उपयोग काय, दीज सायकल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द क्लिनिंग अँड रिसायकलिंग प्रोसेस ऑफ द नेसेसरी न्यूट्रिएंट्स अँड कंपाऊंड्स वी नीड टू सर्व्हाइव्ह इन नेचर. आता ही जी सायकल्स आहेत, तर ह्या सायकलचा उपयोग क्लिनिंग अँड रिसायकलिंग प्रोसेस साठी केला जातो, आणि सगळे न्यूट्रिएंट्स, कंपाऊंड जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहेत, तर हे सायकल्स मधून. आता बघितलं तुम्ही बऱ्याचशा सायकलमध्ये की सजीवांच्या शरीरात अडकून पडलेले जे गॅस असतील किंवा इतर जे घटक आहेत, तर या सायकल मधून काय होतात, परत निसर्गामध्ये सोडले जातात. म्हणजे निसर्गाचा बॅलन्स या सायकलमुळे राखला जातो. आता याच्यावरचे 2 पॉइंट्स बघा. पहिला, एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन्स ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल लाईक वॉटर सायकल, कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल एक्सेट्रा. की जो एन्व्हायरमेंटचा बॅलन्स आहे, हा बॅलन्स राखण्यासाठी हे सायकल्स आवश्यक आहे. आणखी एक महत्वाचा पॉइंट काय बघा, एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू व्हेरियस फूड चेन ऑफ इकोसिस्टीम. जशी आपण प्रकरणाच्या सुरुवातीला एक फूड चेन बघितली होती, तशा फूड चेन पण काय करतात की एन्व्हायरमेंटचा बॅलन्स सगळा मेंटेन करतात. याच्या खाली आपल्याला पुस्तकात एक निळ्या रंगाची चौकट दिली बघा. या चौकटीत काय दिले, तर मानवी अस्तित्वाविषयी काही पॉइंट्स दिले. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. विचार करा, आपल्या सभोवताली निसर्गच नाहीये आणि आपण जगतोय पृथ्वीवर, आपल्याला जगणं शक्य नाहीये. तर ह्युमन एक्झिस्टन्स, मानवाचं जे अस्तित्व आहे, तर ते फक्त निसर्गामुळं शक्य आहे. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग द बॅलन्स. त्यामुळं आपलं कर्तव्यच आहे की निसर्गाचा कुठंही बॅलन्स काय केला पाहिजे, आपण ढळून नाही दिला पाहिजे. बघा, आता तुम्ही सध्याचा काळ बघताय की आत्ताच्या सध्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये एन्व्हायरमेंट सगळं कसं क्लीन झाले, म्हणजे निसर्ग त्याचा बॅलन्स साधतोच, पण आपलं कर्तव्य काय आहे की निसर्गाचा बॅलन्स जळून न देणं. इट इज सेड दॅट we have got this earth planet on lease from the future generation and not as an ancestral property from our ancestor. म्हणजे
हे पृथ्वी ही आपल्याला असं समजा की भाडेतत्वावर पुढच्या जनरेशनसाठी आपल्याला ही वापरायला मिळाले, ना की आपल्या पूर्वजांकडून आपल्याला ही प्रॉपर्टी म्हणून मिळाले. म्हणजे आपण त्याचा खूप उपभोग घेऊन पुढच्या जनरेशनसाठी धोकादायक अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत, हे त्यातून सांगितले. हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर अवरसेल्फ अँड फॉर फ्युचर जनरेशन. म्हणजे आपण काय केलं पाहिजे की या निसर्गाचं, या पृथ्वीचं जतन केलं पाहिजे. फक्त आपल्यासाठीच नाही तर पुढच्या सगळ्या पिढ्यांसाठी सुद्धा आपल्याला हे सगळं बॅलन्स राखणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं कर्तव्यच आहे की ह्या सगळ्या गोष्टी करणं. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तर तो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.